टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी महाराष्ट्रातल्या सर्व 7ही खंडपीठांचा आढावा घेतो किंवा आज मी नागपूर सोबतच सर्वच खंडपीठांमधल्या एकंदरीत तिथे असणारी पेंडन्सी, तिथे असणारा कर्मचारी वृंद, एकंदरीत माहिती आयोगाला समोर असणाऱ्या समस्या किंवा आव्हानं आणि सध्याची कार्यपद्धती, त्यात जास्तीत जास्त प्रभावीपणे माहिती अधिकार कायदा कसा राबवता येईल या संदर्भात आज सर्व खंडपीठांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक आम्ही बैठकी आज आयोजित केलेली आहे आणि ती ऑनलाईन पद्धतीने नागपूरहून मी घेतो। त्यात सर्व खंडपीठांचे अधिकारी सामील होणार आहेत। सुदैवाने मला नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या खंडपीठांमध्ये मागच्या 3 वर्षात सर्वच खंडपीठं हाताळण्याचा थोडाफार अनुभव आहे। त्यामुळे मला या खंडपीठांमधल्या साधारण समस्यांची प्राथमिक माहिती आहे। तर त्याचा वापर करून आणि सुदैवाने यावेळेला पहिल्यांदा माहिती आयुक्तांच्या सर्व पदांवर नेमणुका झाल्या असल्यामुळे मला अपेक्षा आहे की पुढील कालावधीत माहिती अधिकार कायदा हा अधिक प्रभावीपणे राज्यात राबवला जाईल। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी त्यांचा 100 दिवसाचा जो प्राधान्यक्रम ठरवताना प्रशासनाला जी पंचसूत्री दिलेली आहे त्यात त्यांनी माहिती अधिकार कायद्यात अपेक्षित असणारी माहिती ही स्वयंप्रेरणेने उघड करणे म्हणजे सुमोटो डिस्क्लोजर या संदर्भात आणि राईट टू सर्व्हिसेस RTI आणि RTS माहिती अधिकार कायदा आणि सेवा हमी हक्क कायदा याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासनाला गतिमान बनवून अधिक पारदर्शी करून त्यातली लालफितशाही ही कायमची हद्दपार करण्याचा जो त्यांनी एकंदरीत प्रशासनाला जे उद्दिष्ट दिलेलं आहे त्या अनुषंगानेच माहिती आयोगांचं काम हे वाढलेलं आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित असणारी माहिती ही त्यांनी स्वयंप्रेरणेने देण्याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील आधीच निर्देश दिलेले आहेत। त्याची अंमलबजावणी करण्याचे आम्ही मागील कालावधीत बरेच प्रयत्न केलेले आहेत। त्याला यश देखील आलेलं आहे। त्याला अधिक चांगल्या पद्धतीने सकारात्मकतेने नागरिकांसाठी हा कायदा अधिक ज्याला आपण पीपल फ्रेंडली म्हणतो तसा करण्यावर आता आमचा भर राहणार आहे। माहिती अधिकाराचा आपण सर्वसामान्य प्रशासनाकडून कानोसा घेतला असता किंवा काही खाजगी व्यक्तींकडूनही विचारणा केली असता त्यांना माहिती अधिकाराचा धाक दाखवून बरेचदा ब्लॅकमेल केले जात असल्याची तक्रार असते। पण दुर्दैवाने हे लोक लेखी तक्रार करत नाही। मागच्या माझ्या रेजिममध्ये मी सगळ्यांना आवाहन केलं होतं की जे लोक माहिती अधिकार कायद्याचा धाक दाखवून तुम्हाला खंडणी मागतात किंवा तुम्हाला त्रास देतात तर त्यांच्याविरुद्ध बिनदिक्कत आपण तक्रार करा। मात्र फार कमी लोकांनी पुढे येऊन या बाबतीत तक्रारी केल्या आहेत। त्यामुळे केवळ माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग होतो असं म्हणून चालणार नाही। तर त्या दुरुपयोगात ज्यांना त्या दुरुपयोगाचा चटका बसला आहे, फटका बसला आहे अशा लोकांनी समोरून त्याविरुद्ध तक्रार केली पाहिजे। तरच आयोग आणि प्रशासन या बाबतीत काही कारवाई करू शकतील।